सुप्रभात, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी आणि आता पाहणार आहोत बातम्या विस्तारानं. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर सुपारीच्या आरोपानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सलग राऊतांचा दुसरा नाशिकचा दौरा आहे आणि नाशिक पोलिसांनी मोठी सुरक्षा संजय राऊतांना पुरवलेली आहे. संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा सलग दुसरा नाशिकचा दौरा आहे आणि या नाशिकच्या दौऱ्यामध्ये संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी. चंदनची काय अधिकची माहिती आहे? दुसरा नाशिकचा दौरा आहे आणि कालच त्यांनी सुपारी संदर्भातले आरोप केलेले आहेत आणि आज त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निश्चितपणे काल संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी आपली सुपारी दिलेली आहे, आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला मारण्याचा कट रचला जातोय. आणि संजय राऊत यांच्या या सगळ्या आरोपानंतर ते नाशिकमध्ये थेट दाखल झाले. आज नाशिकमध्ये संजय राऊत हे सिन्नरच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र तत्पूर्वी नाशिकचे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांचा बंदोबस्त जो आहे तो संजय राऊत यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. संजय राऊत नाशिकच्या ज्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा एस्कॉर्ट दाखल आहे. त्याशिवाय शहर आणि ग्रामीण असे मिळून जवळपास 5 पोलीस गनधारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी संजय राऊत यांच्या दिमतीला तैनात असणार आहेत. यासोबतच गुप्तचर विभागाचे 2 ते 3 कर्मचारी जे आहेत ते देखील संजय राऊत यांच्यासोबत असणार असल्याची माहिती मिळते आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं की आपल्याला कुठल्याही सुरक्षेची आवश्यकता नाही, आपले शिवसैनिक जे आहेत ते आपल्याला सुरक्षा देण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहेत. मात्र तरी देखील प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून नाशिक पोलिसांच्या वतीनं ग्रामीण आणि शहर पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे तो संजय राऊत यांना देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे संजय राऊत या सगळ्या बंदोबस्तादरम्यान आता सिन्नरमध्ये जो कार्यक्रम आहे त्यामध्ये नेमकं काय भाष्य करतात हे बघणं देखील श्वेता महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर